मुसळधार पाऊस आणि गरमागरम भजी हा कॉम्बिनेशन कोणाला आवडतो सांगा बघू। नेहमी आपण कांदा, बटाटा, मूगडाळ, पालक अशीच भजी खातो, पण कधी कोळंबी भजी खाल्ली आहे का? तर मंडळी, आज आपण बघणार आहोत वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे मस्त असे कोळंबी पकोडे। मोजक्या साहित्यात आणि निव्वळ 10 मिनिटात बनवले जातात। हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत सर्व करू शकता। घरात पार्टी असेल तर स्टार्टर म्हणून ही एक वन ऑफ द बेस्ट रेसिपी आहे। म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। तर जसं आजची आपली रेसिपी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे, तर त्यासाठी इथे कोळंबी घेतलेली आहे मीडियम साईजची। तुम्ही बघू शकता अर्धा वाडगा म्हणजे हाफ बोल भरलेला आहे, साधारण 20 ते 25 आहेत। बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, मध्यम आकाराचेच आपण घेतलेले आहेत। त्यासोबत 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, चण्याचं पीठ आणि इथे मेन म्हणजे ओवाची पानं घेतलेली आहेत। नेहमी आपण ओवा घालतो त्याऐवजी इथे मी फ्रेश पानं घेतलेली आहेत, छान सुगंध येतोय। आणि बाकीचे साहित्य मी तुम्हाला रेसिपी करताना दाखवेन। तर जसं सांगितलं की कोळंबीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, तर कात्रीने किंवा सुरीने बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आता तुकडे किती मोठे किंवा छोटे हवेत तुमचं पर्सनल चॉईस आहे। मी एकदम बारीक करून घेते म्हणजे व्यवस्थितपणे ते मिक्स होते। हे बघा ह्या प्रकारे। आता एक मोठ्या वाडग्यामध्ये बाकीचे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। तर सर्वात आधी ही कोळंबीच घालूया, त्यानंतर याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेले 2 कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे। त्याचसोबत याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 मोठ्या बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि ओव्याची पानं सुद्धा आपण बारीक चिरून घालणार आहोत। हे सर्व घातल्यानंतर सिम्पली स्वादिष्ट मसाले, पाव चमचा हळद, 2 चमचे भरून आगरी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला। त्यासोबत आता तांदळाचं पीठ घ्यायचं आहे 3 चमचे भरून आणि चण्याचं पीठ साधारण 5 ते 6 चमचे। मिक्स करतानाच तुम्हाला जाणवेल की पीठ थोडंसं लागणार आहे की नाही। तर हे बघा, एक वाटीवर मी घेतलं होतं, त्यातलं फक्त अर्धा ते पाऊण चमचा उरले, ते लागलं मी नंतर घालणार। आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे सर्व फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना सुरुवातीला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आणि जेव्हा एकदा काय मिक्स होईल त्यानंतर पकोडे म्हणजे भजी एकदम कोरडे लागायला नको, घशाला घास बसायला नको, म्हणून आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत थोडंसं। तर इथे बघा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी मिक्स करा याच्यामध्ये आणि छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर या प्रकारे तयार होतो बघा। आता फक्त हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बस। तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये लिंबाचं रस थोडंसं एखादा चमचा तुम्ही घालू शकता, पण याच्यामध्ये फक्त आगरी मसाला आपला सिम्पली स्वादिष्टचा आणि कोळंबीचा स्वादच आला पाहिजे, बाकी काहीही नको आहे। तर ह्या प्रकारे छोटे छोटे पकोडे आपण आता तळून घेणार आहोत। तेल कडकडीत गरम करा। गरम झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने किंवा हाताने जसं जमेल, जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बारीक पकोडे तळून घेऊ शकता। तळताना तेल सुरुवातीला मी सांगितलं कडकडीत गरम करा आधी आणि नंतर मीडियम फ्लेमवर ठेवा आणि तुम्ही बघू शकता एकदम पटकन तळून होतात। सुरुवातीला जे आपण आधी घातले म्हणजे आधीचे जे पकोडे आहेत ते आधी आपण काढून घेणार आहोत, कारण तुम्ही बघू शकता रंग त्यांचा बदललेला आहे, छोटे आहेत म्हणून पटकन तळून होत आहेत, म्हणून ते आधी काढून घ्यायचे, नाहीतर करपून जातील। आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते सुद्धा हलकासा रंग बदलल्यानंतर काढून घ्या आणि याच प्रकारे बाकीची भजी सुद्धा तुम्ही तळून घ्या। मंडळी, जर सिम्पली स्वादिष्टची हळद, आगरी मसाला आणि गरम मसाला तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप नंबर आणि वेबसाईट ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे, तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता। तर याच प्रकारे मंडळी आपले कोळंबी पकोडे म्हणजे भजी तयार झालेले आहेत। आता गरमागरम फक्त टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करा आणि दोन्ही नसेल तर फक्त हिरवी मिरची तिथे ठेवा। आता वरून बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून तेवढेच मऊसूत। तर मंडळी, आय होप तुम्हाला पावसाळा स्पेशल कोळंबी पकोडे आवडले असतील। आता तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट। आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।